मित्रांनो नमस्कार। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या महिलांच्या खात्यात अजूनपर्यंत एकही हप्ता आलेला नाही त्यांचे नेमकं कारण काय आहे, आतापर्यंत किती लाभार्थी महिलांना लाभ मिळाला, अशा अनेक प्रश्नांचे उत्तर राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। पहिल्या टप्प्यातली फॉर्म भरण्याची मुदत ही 1 जुलैपासून ते 31 ऑगस्ट पर्यंत आहे। आम्ही पहिल्या आता जे 14 तारखेपासून जो लाभ सुरू केलेला आहे, हा 1 जुलैपासून ते 31 जुलैमध्ये ज्या काही लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज भरले, त्यांचे फॉर्म्स साधारणपणे जुलै महिन्यातले जे आमच्याकडे प्राप्त झाले ते 1,40,40,00,000पेक्षा जास्ती होते। त्यामुळे त्या फॉर्मची स्क्रुटिनी करणं, त्याच्यावर इतर सगळ्या ज्या बाबी आहेत त्या तपासून घेणं, त्यांचे नवीन अकाउंट्स ओपन करणं, कारण बऱ्याचशा जवळपास 30-35% महिलांचे स्वतःचे स्वतंत्र अकाउंटच नव्हते, त्याच्यामुळे ते ओपन करून घेणं। आम्हाला सातारा जिल्ह्यातून जे साधारणपणे अर्ज ऑनलाईन जे प्राप्त झाले ते 5,21,131 आहेत। त्यापैकी साधारणपणे 5,12,800 सुमारे जे आहेत, म्हणजे 98% अधिक टक्के हे अप्रूव्ह केलेले आहेत। आता यात बहुतांशी लाभार्थ्यांना त्यांचा लाभ हा जो सन्मान निधी आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा, ज्यांनी नोंदणी जुलै महिन्यामध्ये केलेली आहे त्यांना वितरित झालेली आहे। ऑगस्ट महिन्याची 1 ऑगस्ट पासून जे अर्ज आलेले आहेत त्याची स्क्रुटिनी ही आम्ही सोमवारपासून उद्यापासून सुरू करत आहोत। त्याच्यामुळे ते सुद्धा फॉर्म स्क्रुटिनी होऊन त्यांचा जो सन्मान निधी आहे हा पण जुलै महिन्यापासूनच जाणार आहे। आणि बरेचसे असे अकाउंट्स आम्हाला आढळले की त्यांनी आधार सीडेड नाही आहेत ते अकाउंट्स, म्हणजे त्यांचं आधार कार्ड आणि त्यांचं बँकचं अकाउंट जे आहे हे लिंकेज नाही आहे। बऱ्याच जणांनी त्यांचं आधार कार्ड वेगळं आहे आणि त्यांचं बँकचं अकाउंट हे दुसऱ्याचं आहे, असे सुद्धा अर्ज प्राप्त झाले। माझी आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण आधार सीडेड लवकर करून घ्यावे। आणि साधारणपणे आम्ही 1,34,00,000 सुमारे जे काही अप्रूव्ड अर्ज, जे परिपूर्ण अर्ज होते, पात्र अर्ज होते, याच्यापैकी साधारणपणे 25 ते 26 लाख असे आहेत जे आधार सीडेड नाही आहेत, पण ते पात्र लाभार्थी आहेत। म्हणजे त्यांचं एकदा आधार आणि बँक लिंकेज झाल्यानंतर त्यांना जुलै महिन्याचा लाभ हा मिळणारच आहे। जुलै आणि ऑगस्ट जो आहे तर तो त्यांना मिळणारच आहे। ते पात्र लाभार्थी आहेत, म्हणजे आधार लिंकेज नसल्यामुळे ते काय अपात्र झालेले नाही आहेत, फक्त त्यांचं अकाउंट आणि त्यांचं आधार हे त्यांनी लिंक करून घेणं गरजेचं आहे। आम्ही स्थानिक प्रशासनालाही त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत की जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या ज्या बँका आहेत यांची विशेष बैठका आयोजित करून ही जी लिंकेजची प्रोसिजर आहे ही करून घ्यावी। ती जी लाभार्थी महिला, हिला फक्त 5 मिनिटं तिथं बँकेमध्ये जावं लागत असतं, तिथं तिचं व्हेरिफिकेशन आधार कार्डचं आणि बँकचं अकाउंटचं करावं लागत असतं आणि मग या पद्धतीने ते अकाउंट लिंक करत असतात। त्यामुळे ही तशी पाहायला गेलं तर प्रोसिजर सोपी आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला जर त्या संदर्भामध्ये गतीने जर आपण त्यांना या सूचना दिल्या आणि त्यांच्याकडून ही सगळी प्रोसिजर करून घेतली तर उर्वरित ज्या महिला आहेत ज्यांना जुलै महिन्यामध्ये अर्ज करून लाभ मिळालेला नाही आहे पात्र असून, त्यांना निश्चितपणाने मिळवून देऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।